नमस्कार, मी माणिक व्यवहारे जनउत्थान फाउंडेशनचा सेक्रेटरी म्हणून आपल्याशी काही संवाद साधत आहे. तो संवाद साधत असताना मी तुम्हाला काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. मी एक स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. सिव्हिल कन्स्ट्रक्शनची वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतो. हे कामं करत असताना आमच्या फाउंडेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रेसिडेंट असतील किंवा बाकी मेंबर्स असतील, यांनी माझ्याशी एक अशी निदर्शनास आणून दिली आहे की आपण काम करत असताना आपल्या साईटवरती, कन्स्ट्रक्शनच्या साईटवरती वेगवेगळ्या प्रकारची हेल्पर, मेसन वगैरे काम करत असतात आणि कॉन्ट्रॅक्टरही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं की मी एक स्वतः सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे. वेगवेगळ्या साईटवरती इलेक्ट्रिकली कॉन्ट्रॅक्टर असतात. तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज वगैरे असतात. काही गव्हर्नमेंटच्या बेसवरती असतात, काही प्रायव्हेट बेसवरती असतात. काही गव्हर्नमेंटनी लेबर लोकांसाठी काही स्कीम्स वगैरे आणलेल्या आहेत. तसेच प्रायव्हेट स्तरावरती काही काही इन्शुरन्स कंपन्यांनी कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या लायबिलिटी त्यांची फ्रीज व्हावा याच्यासाठी काही काही वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज आहेत. तर मी काय जास्त पॉलिसीज बाबतीत तुम्हाला काही माहिती देत नाही. मी फक्त त्याची एक जनरल ती पॉलिसी कशासाठी आणि का एवढीच एक माहिती सांगतो. बाकी काय तुम्हाला जर व्यवस्थित पूर्ण माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही पूर्णपणे कॉन्टॅक्ट करून त्याची माहिती विनाशुल्क घेऊ शकता. आणि फाउंडेशन मार्फत वेगवेगळे जे कुणी स्टाफ वगैरे काम करत असतील ते तुम्हाला त्या पॉलिसी ओपन करण्यासाठी मदत करतील. कशा प्रकारच्या पॉलिसी वगैरे काय असतील ते पूर्णपणे सांगतात. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतोय की कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी WC पॉलिसी आहे. ती एक इन्शुरन्स पॉलिसी आहे. ती याच्यासाठी आहे की आपल्या साईटवरती वेगवेगळ्या प्रकारचे लेबर लोक वगैरे काम करत असतील. ते काम करत असताना त्या लेबर लोकांच्या सोबत काही दुर्घटना घडली असेल तर त्याची लायबिलिटी पूर्ण कॉन्ट्रॅक्टरवरती येते. त्यासाठी ही पॉलिसी कॉन्ट्रॅक्टरने ती ओपन करायची आहे की त्या लेबर लोकांना त्यांच्यासोबत काही दुर्घटना घडली तर ते पैसे खिशातून न देता ती इन्शुरन्स कंपनी ती त्याचा क्लेम सेटल करेल. ही फक्त WCची मी एकदम तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितले कशासाठी आणि का. तसंच BOCW अंतर्गत कॉन्ट्रॅक्टरने रजिस्ट्रेशन केलं असेल आणि त्याच्या खाली जर लेबर लोकांनी रजिस्ट्रेशन केलं असेल तर लेबर लोकांसाठी सोशल हेल्थ फायनान्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स गव्हर्नमेंटने आणलेल्या आहेत. मी फक्त एक सांगेल की साईटवरती जर त्या BOCW अंतर्गत लेबरचं रजिस्ट्रेशन झाले असेल आणि त्या साईटवरती जर काही झाले असेल तर त्याला 5 लाखापर्यंतचा इन्शुरन्स गव्हर्नमेंट क्लेम करून देतं आणि पूर्ण फॅमिलीसाठी त्याच्या लेबरच्या मेडिकल, हॉस्पिटल जिथे त्यांनी काही टाईप केलेलं असेल त्याच्या उपचारासाठी त्यांना मदत होते. तसेच त्यांच्या लग्नासाठी वगैरे असतील, शैक्षणिक वगैरे स्कॉलरशिप वगैरे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शासनामार्फत वस्तू वगैरे भेटतात तेही त्याच्यासाठी आहे. ही पूर्ण गव्हर्नमेंटल आहे. पहिली मी तुम्हाला WC सांगितली ती प्रायव्हेट स्तरावर आहे. ही BOCW सांगते याची पूर्णपणे माहिती तुम्हाला दिली जाईल. तसंच कॉन्ट्रॅक्टर लोक साईटवरती वगैरे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर किंवा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर काम करत असतील तर त्याच्यासाठी ER पॉलिसी आणि CR पॉलिसी आहे. ER पॉलिसी मीन्स साईटवरती काही इरेक्शनचं काम करत असतील तर त्याच्यामध्ये मटेरियल डॅमेज झालं असेल तर त्याचा तो काय परतावा आहे तो त्या कंपनी मार्फत भेटेल किंवा ते स्ट्रक्चर ढासळलं किंवा त्या लेबर लोकांना काही दुर्घटना झाली तर ते त्याच्यासाठी आहे. तसंच EAR आणि CR याची माहिती तुम्हाला विस्तृत प्रकारे दिली जाईल. त्याच्यानंतर काही ऍक्सिडेंटल पॉलिसी आहेत. त्याचं नाव आहे ग्रुप जनता पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसीज. ते वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यामार्फत खोलले जातात. त्याचे प्रीमियम खूप छोटे आहे. त्याची ही मार्फत जर लेबर लोकांनी किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरने ते इन्शुरन्स वगैरे ओपन केले तर त्यांनाही त्याचे बेनिफिट्स वगैरे भेटू शकतात. हा जे सांगायचं हे एकदम अगदी शॉर्ट आहे आणि तुमच्यासाठी पण महत्त्वपूर्ण आहे. तर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी नक्कीच ह्या पॉलिसीज वगैरे ओपन करून घ्याव्या आणि होणाऱ्या भविष्यातल्या दुर्घटनेपासून स्वतःही वाचावं आणि लेबर लोकांनाही त्यांच्या एक सुरक्षासाठी त्यांनाही काही गोष्टी आपण आपल्या मार्फत काही देण्याचा प्रयत्न करावा. तर प्रथम मी तुम्हाला जाता जाता एकच सांगेन की जनउत्थान फाउंडेशन मार्फत हा व्हिडिओ आपल्यापर्यंत मी तुम्हाला त्याचा एक संवाद साधत होतो. तरीही तुम्हाला काही माहिती हवी असेल सेफ्टी रिलेटेड तर PM सेफ्टी गॅलरीद्वारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन केले जातील. तुमच्यासाठी सेफ्टी
मधील जॅकेट, हेल्मेट्स किंवा ह्या बऱ्याचशा काही गोष्टी असतील, हार्नेस वगैरे जे असतील ते तुम्हाला कमी दरात त्यांच्या मार्फत मिळत आहेत. खाली कॉन्टॅक्ट नंबर्स आहे, त्या कॉन्टॅक्टवरती आपण कॉन्टॅक्ट करून आपली माहिती मिळवावी आणि जास्तीत जास्त माहिती मिळून त्या पॉलिसीज वगैरे आपलंही भविष्य सुरक्षित करा आणि लेबर लोकांचंही सुरक्षित करा. धन्यवाद माझा सगळ्यांना.